यवत गावामध्ये खऱ्या अर्थाने 3 दिवसांमध्ये 2 समाजांमध्ये तेढ निर्माण झाला होता। त्यानंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते। आज खऱ्या अर्थाने आज तिसरा दिवस आहे। आपण पाहू शकता की आज जमावबंदीचा तिसरा दिवस असला तरी यवत गाव हे कडकडीत बंद आहे। पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त देण्यात आलेला आहे। एकंदरीत 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान हे जमावबंदीचे आदेश काढण्यात आले होते। यामध्ये 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र न येण्याचे आदेश देण्यात आले होते। तसेच शाळा असतील तसेच राजकीय कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती। परंतु सद्यस्थिती जी दौंड तालुक्यातील यवत गाव आहे या गावामधील जी परिस्थिती आहे ती पूर्णतः पूर्वपदावर आलेली पाहावयास मिळत आहे। परंतु जो पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आलेला आहे। साहजिकच गर्दीचं ठिकाण असेल अशा ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे। ही यवत गावातील ही मुख्य बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ आपण पाहू शकता की संपूर्णरित्या बंद आहे। अगदी प्रत्येक दुकानाला टाळे ठोकले मारलेले दिसत आहेत। एकंदरीतच हे जमावबंदीचे आदेश सरकारच्या वतीने काढण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जे यवत गाव आहे हे पूर्णतः कडकडीत बंद आहे। परंतु जी परिस्थिती आहे ती तरी सद्यस्थितीत जी आहे ती पूर्वपदावर आलेली पाहावयास मिळत आहे। परंतु आज जे जमावबंदीचे आदेश आहेत किंवा कर्फ्यू लावले गेलेला आहे याचा आज शेवटचा दिवस आहे। सद्यस्थितीत तरी यवत गाव हे जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आलेली पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।